सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या बेकराई नगरच्या जकात नाका या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं या ठिकाणी महायुतीच्या इलेक्शनला बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार यांचे आज या ठिकाणी पदयात्रा आहे आणि यांच्या या पदयात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी जी आहे ते जमलेली आहे। आपण या ठिकाणचं दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत। त्यानंतरनी आज आपण या ठिकाणी पाहतोय सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या पदयात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा काहीच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। या ठिकाणी आपण जे नागरिक जमलेले आहेत आपण त्या नागरिकांसोबत संवाद साधणार आहोत। नक्कीच या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये बेकराई नगरच्या जकात नाका या परिसरामध्ये लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार यात्रेला आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे काही क्षणामध्ये काहीच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यानंतरनी ते या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांसोबत ग्रामस्थांशी थेट संबोधन जे आहे ते करणार आहेत, जनतेशी संवाद साधणार आहेत। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक थांबलेली आहेत, काही पदाधिकारी थांबलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज सुमित्राताई पवार यांच्या प्रचार यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। कसं वाटतं एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे पाहताना? एकंदरीत घड्याळाचे उमेदवार 2 लाख मताधिक्याने निवडून येईन असं वाटतं। पदयात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद असा लोकांच्या आम जनतेकडून मिळतोय, आम्हाला एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय। महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकाराला बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार या उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या या प्रचार यात्रेसाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस काहीच वेळात या ठिकाणी जनतेशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहे। मोठा लोकसमुदाय जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे। एकंदरीत यंदाच्या इलेक्शनमध्ये पाहत असताना काय वाटते, यंदाच्या इलेक्शनमध्ये नेमकं घड्याळ की तुतारी? यंदाच्या इलेक्शनमध्ये नक्कीच घड्याळच निवडून येणार आहे बारामती लोकसभेतून। कारण लोकांनी ही जी निवडणूक आहे हातात घेतलेली आहे, ही जी निवडणूक होणार आहे ही निवड विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे। लोकांना विकास हवा आहे। दादा असतील किंवा देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांनी जो आजपर्यंत विकास केलेला आहे या विकासाच्या मुद्द्यावरतीच ही जनता या ठिकाणी जवळजवळ 2 लाखाच्या लीडने आपल्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांना विजय करणार आहेत। तुतारीबद्दल काय नेमकं मत आहे, काय वाटते? तुतारीबद्दल जर पाहायचं झालं तर आता हा समोरचा रोडच बघा, गेले 15 वर्ष लोकसभेत असूनही हा रोड आपला अजून वाढवता आला नाही। या रोडला दर महिन्याला अपघातात 1 ते 2 मृत्यू होतातच आणि याची वारंवार त्यावेळेस त्यावेळेस पदाधिकाऱ्यांनी तक्रार करून रोडची मागणी करून देखील हे रोडचं काम आपलं पूर्ण झालं नाही। असे बरेच मुद्दे आहेत। नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित असलेले काही पदाधिकारी जे आहेत ते स्पष्ट रूपामध्ये आपली प्रतिक्रिया जी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे। ते म्हणतात की ज्या मागील अनेक दिवसापासून, मागील अनेक महिन्यापासून आम्ही सातत्याने सुप्रियाताई सुळे यांना पत्रव्यवहारच्या माध्यमातून या ठिकाणची नेमकी स्थिती काय आहे, रोडची परिस्थिती नेमकी कशी आहे हे सांगूनसुद्धा या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही आहे। म्हणून यंदाच्या इलेक्शनमध्ये महायुतीच्या सरकारात नक्कीच 2 ते 2.5 लाख बहुमताने घड्याळ हे लीड केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, तरुण आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय वाटतं यंदाच्या इलेक्शनमध्ये तुतारी की घड्याळ? घड्याळ। तुतारीबद्दल काय वाटतं? तुतारीबद्दल काय नाही, पण ज्या पद्धतीने खासदारांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही आहेत, त्याच्यामुळं घड्याळ निवडून येऊ शकते। तसं तर काय नाही, पण अजितदादांचं काम बघून जसं दादांनी त्यांच्या पत्नीला इथे उभे केलेलं आहे, म्हणजे अजितदादांच्या माध्यमातून इथे काम होऊ शकतं आहे असं आम्हाला वाटतं आहे। सर्वांना ह्याचीच अपेक्षा आहे की बाबा दादांचं काम जसं बघितलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, परत आपलं बाकीचे सगळं असेल, बारामती शहर असेल, जसं सुधारवलं तसं बाबा पुरंदरचं हे आपलं विमानतळ असेल ते पण दादांच्या माध्यमातून होऊ शकतं आणि आमचा DP रोड असेल, मेन पालखी मार्ग असेल तो पण होईल असं आम्हाला सगळ्यांना असं आश्वासन वाटतं की दादा हे काम करणार 100%। नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी काही तरुण मंडळी उपस्थित आहेत, त्या तरुणांचं स्पष्ट प्रतिक्रिया आहेत की नक्कीच या ठिकाणी सातत्याने
सुप्रियाताई सुळे यांना सातत्याने पत्रव्यवहार करून या ठिकाणच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत ते सांगितलेल्या होत्या, तरीसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रश्नावरती आम्हाला प्रतिउत्तर मिळालेलं नाही असं या ठिकाणचं नागरिकांचं, तरुणांचं प्रतिक्रिया जी आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहेत. या ठिकाणी आज पाहतोय आपण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या इलेक्शनसाठी आज या ठिकाणी आपण पाहतोय बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार यात्रा आहे आणि यांच्या प्रचार यात्रेसाठी काहीच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे काहीच वेळामध्ये या ठिकाणी यांचं आगमन होणार आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळत आहे. आपण काहीच वेळामध्ये आता आपण व्यासपीठापाशी जाणार आहे आणि व्यासपीठापाशी नेमकं जाऊन तिथली परिस्थिती नेमकी काय आहे, कशी आहे आणि हे सगळं देखील दृश्य आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी अनेक काही दुकानं आहेत, पान टपरी म्हणा, अनेक व्यवसायाचे माध्यम या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की येत्या इलेक्शनमध्ये नेमकं कुणाची सरकार असली पाहिजे, तुतारी की घड्याळ. काय सांगाल यंदाच्या इलेक्शनमध्ये नेमकं काय वाटते, तुतारी की घड्याळ? बघा तुतारीबद्दल काय वाटतंय? काय नाही आता तसं काय नाही, आपल्याला काय कोणाला मतदान करायचं, कोणाचं दान करायचंच आहे. मग नेमकं कुणाला करायचं, तुतारीला का घड्याळाला? घड्याळाला. घड्याळाला. तुतारीबद्दल काय वाटतं? काय बी नाही, काय वाटतं, घड्याळालाच मत केलं पाहिजे असं का वाटतं? काय नाही तसं काय नाही. नक्कीच सलून या ठिकाणी आपण पाहतोय यंदाच्या इलेक्शनमध्ये नेमकं तुतारीला मतदान केलं पाहिजे की घड्याळाला मतदान केलं पाहिजे हे नागरिकाला कळायला सुचत नाही. कारण की या ठिकाणी नागरिक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कासाबेसा झालेले आहेत. नेमकं काय उत्तर द्यायचे आणि काय नेमकी प्रतिक्रिया द्यायची आहेत हे त्यांना सुचत नाही, समजत नाही. अशा या ठिकाणचं नागरिकांचं सध्याची परिस्थिती आहे, स्थिती आहेत. आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणचे लोक आहेत जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद जे आहे ते या ठिकाणी साधणार आहोत. दादा काय सांगाल यंदाच्या इलेक्शनमध्ये तुतारी की घड्याळ? घड्याळ. तुतारीबद्दल काय वाटतं? तुतारीचं सुद्धा हवा चांगली आहे, पण सध्याच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये घड्याळाने थोडं जास्त जोर धरला आहे. पण अटीतटीची लढाई आहे, आत्ताच काय सांगता येत नाही, तसं एकदम खेचून होईल. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवलेला आहे, तो म्हणजे की महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारामध्ये नेमकं इलेक्शनच्या पिरियडमध्ये लोकशाही धोक्यामध्ये येते किंवा संविधान धोक्यामध्ये येते. याबद्दल आपली नेमकी प्रतिक्रिया, आपली भूमिका काय असणार आहे? काय संविधान धोक्यात येणं हा फक्त प्रोपेगंडा आहे. प्रत्यक्षात संविधान कधी धोक्यात येणार नाही. आणि देशाचे पंतप्रधान मोदी संविधानाला एक पवित्र ग्रंथ मानतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं 400 पार अशा पद्धतीचं घोषणा दिलेली आहे, ती सक्सेस होऊ नये म्हणून अशा पद्धतीने विरोधकांनी केलेला एक डाव आहे. प्रत्यक्षात जर BJP सरकार किंवा महायुती सरकार आलंच तर संविधानाच्या बाबतीत अजूनही अतिशय चांगल्या पद्धतीचे नियम राबवले जातील. जे अनावश्यक कायदे असतील, जे आत्ता सध्या कालानुरूप बदलावे लागतील, तेवढे बदलणं तर संविधानामध्ये लिहिलेलंच आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून जर एखादं अमेंडमेंट करायचं असेल तर ते स्वागतार्ह असतं, परंतु पूर्ण संविधान बदलणं हे कदापि शक्य होणार नाही. मी बाबासाहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं संविधानावर मी निश्चित भक्ती आहे, संविधानाचा अभ्यास आहे. त्यामुळं संविधान बदलणं हे तेवढं सोपं नाही, हे मात्र निश्चित आहे. BJPचे काही बडे नेते आहे, त्यांनी वक्तव्य केले की लोकशाहीमध्ये आम्ही हे करू, त्याबद्दल काय? लोकांचं मत वळवण्यासाठी काही लोकांना संविधान बदलावे अशा पद्धतीची आशा असते आणि ही आशा फक्त काही ठराविक उच्चभ्रू समाजातील लोकांना आहे. त्या लोकांचं मत कसं आकर्षित करावं यासाठी केलेलं तो स्टंटबाजी आहे. प्रत्यक्षात अशा पद्धतीची BJPची अजिबात भूमिका नाही. नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय नागरिक बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार यात्रेसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या प्रचार यात्रेला काहीच वेळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे काहीच वेळामध्ये या ठिकाणी सहभाग होणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा लोकसमुदाय जो आहे तो लोकसमुदाय या ठिकाणी जोडलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक नागरिकांचं आणि प्रत्येक लोकसमुदायांचं प्रति इच्छा एवढीच आहे की
यंदाच्या इलेक्शनमध्ये नक्कीच घड्याळ अबकी बार 400 पार हे सरकार आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे. काहीच वेळामध्ये या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांची उत्सुकता लागलेली आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेमकं काय संबोधणार आहेत आणि जनतेला काय त्याचं प्रतिसाद मिळणार आहे. ह्या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा ऐकण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. काय सांगाल, यंदाच्या प्रचार यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन होत आहे, नागरिक उत्सुकता आहे. यंदाच्या इलेक्शनमध्ये नेमकं काय वाटते, घड्याळ किती उतरली? यंदाच्या इलेक्शनमध्ये 100% आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जे आपल्या पंतप्रधान मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी 400 पार अबकी बार 400 पार हा जो कन्सेप्ट आहे आणि ही जे आज बोधवाक्य आहे हे 100% नागरिक आणि मतदार हे पूर्ण करतील याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि आमच्या आज बारामती लोकसभा मतदारसंघातनं त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, त्याचप्रमाणे पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. आज आम्ही पाहिलं जातं आहे की आज प्रत्येक ठिकाणी गावोगावी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा वहिनी पवारांना आज इतका जनतेचा चांगला प्रतिसाद आहे की खऱ्या अर्थाने जनतेला बदल घडवून आणायचा आहे. की आता काम करणारीच व्यक्ती, नवीन एक काम करणारी महिला भगिनी आपल्याला या महाराष्ट्र राज्यातनं, या बारामती मतदारसंघातनं संसदेत दिल्लीला पाठवायची आहे. जे 400 पार आपण म्हणतो त्या 400मध्ये आपला बारामतीचा एक उमेदवार हा एक नंबर त्यात असणं हा 100% गरजेचं आहे. आणि आमचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण मतदार नागरिक वर्ग हा शब्द खरा ठरवेल. आणि त्याचप्रमाणे शिरूर मतदारसंघातनंही आणि पुण्यामधनंही मोहोळ साहेबांच्या माध्यमातून असेल, त्याचप्रमाणे आढळरावांच्या माध्यमातूनही शिरूर मतदारसंघ व पुणे मतदारसंघ हा सर्व नागरिक आणि मतदार हे 100% 400 पारच्या नाऱ्यामध्ये 3 आमचे जे मतदार असतील, हे कॅन्डिडेट असतील, हे 100% तुम्हाला 400 जे फिगर धरली गेलेली आहे त्याच्यामध्ये आमचे असतील याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे आणि पूर्ण नागरिकांचा या गोष्टीला पाठबळ आहे. भाजपचे काही बडे नेते लोकशाही संदर्भात किंवा संविधानासंदर्भात जे वक्तव्य केले आहे त्यामुळे जनता कुठंतरी नाराज झालेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. याबद्दल कसं वाटतं, काय सांग? भाजपचे वक्ते संविधानाच्या संदर्भात काही वक्तव्य करतात का नाही करतात हे चुकीचं माध्यम विरोधी पक्ष करतो आहे. भाजपचे नेते असू द्या अथवा राष्ट्रवादीचे नेते असू द्या, संविधानाच्या माध्यमातून कधीच चुकीचं वक्तव्य करणार नाही. ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहेत. त्यांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानाला मानणारे आहेत. आज जी ही अफवा पसरवली जाते की संविधानात बदल करणार हे साफ चुकीचं आहे. दिशाभूल नागरिकांची आणि मतदारांची करण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे. नक्कीच सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो आहे या ठिकाणी जे पदाधिकारी काही पक्षाचे नेते मंडळी उपस्थित झाले आहेत हे नक्कीच आपलं मत जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे. ते बरोबर सलोनी, या ठिकाणी आपण पाहतो आहे आजच्या या सभेला 11 गावचे लोकप्रिय नगरसेवक गणेशाबा ढोरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणचं आपण दृश्य पाहू शकतो आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुमित्राताई अजितदादा पवार यांचं आज या ठिकाणी प्रचार यात्रा आहे आणि यांच्या या प्रचार यात्रेला आज 11 गावचे नगरसेवक गणेशाबा ढोरे यांचं देखील आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. मोठा लोकसमुदाय जो आहे तो घेऊन या ठिकाणी गणेशाबा ढोरे यांची देखील उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आपण हे लाईव्ह थेट दृश्य जे आहे ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहे, महिला भगिनी जे आहेत ते जमा झालेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी ताई आहेत, आपण ताईंशी संवाद साधणार आहोत. ताई, आज सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या पदयात्रेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन होतं आहे आणि या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा लोकसमुदाय जो आहे तो सुद्धा उपस्थित झाला आहे. काय सांगा? आज इथे मोठ्या संख्येने सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारानिमित्त ही मोठी सभा
ठरलेली आहे आणि नक्कीच या सभेला भरघोस मताने यश येईल यात काही शंकाच नाही. लोकसमुदाय जो आहे तो लोकसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणचा उपस्थित जे आहे ते झालेलं आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील आगमन काहीच वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपण हे दृश्य लाईव्ह आणि थेट पाहू शकतो. किती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार यात्रेला आज बेकराई नगरच्या जकात नाकेपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत. यंदाच्या इलेक्शनमध्ये नक्कीच अबकी बार 400 पार हे झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की हे महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारामध्ये पुन्हा एकदा अबकी बार 400 पार हे झाल्याशिवाय राहणार नाही, असं देखील प्रतिक्रिया आपल्याला जनसमुदाय जनमतच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद.